नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांच्या एका कवितेवर बोलणार आहोत. कलेवर आणि मरणाचे तत्वज्ञान. आपल्या आजच्या चर्चेचा आधार हीच कविता आहे. यात कवी मृत्यू, आपलं शरीर आणि आपलं अस्तित्व याबद्दल काही खूप खोल विचार मांडतो. आपण बघणार आहोत की या कवितेतून मृत्यूकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन कसा मिळतोय. शरीराचं ओझं ही कल्पना कशी येते आणि मृत्यूला सामोरं जाण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ना, ते कसे उलगडले आहेत. सुरुवातच बघा एका काय म्हणतात त्याला धक्कादायक कल्पनेने होते. कवी म्हणतो, आपलंच शव पाठीवर डोहारत तो सैरभैर झाला. म्हणजे स्वतःचंच प्रेत पाठीवर घेऊन फिरणं किती अस्वस्थ करणार आहे ना. तो गोंधळ लगेच जाणवतो आपल्याला. हो, अगदी. आणि हे फक्त एक चित्र नाहीये. म्हणजे मृत्यू आपल्या आयुष्यात कसा असतो, एक अटळ जबाबदारी म्हणून, याचं ते प्रतीक आहे, नाही का? आणि हा जो सैरभैरपणा आहे तो पुढे प्रश्नांमध्ये बदलतो. काय करू या कलेवराचं? म्हणजे जाळू की पुरू, पशुपक्ष्यांना देऊ की नदी समुद्राला अर्पण करू? मृत्यू जेव्हा समोर येतो ना, तेव्हा काय करायचं याचं साधं उत्तर सुचत नाही. अच्छा, म्हणजे कवीला असं म्हणायचंय का की मृत्यू बाहेरून नाहीये, तो आपल्या आतच असतो. अगदी तसंच. बरोबर. कवी म्हणतो, मृत्यू कायमच असतो देहात, आपल्या वयाबरोबरच मोठा होतो. आणि पुढे, श्वास आणि उच्छ्वासातील स्वल्पविरामात तो शांत असतो, एवढेच. ही ओळ फार महत्वाची आहे बघा. मृत्यू म्हणजे आपल्या जगण्याचाच भाग आहे. जन्मापासून आपल्यासोबत वाढतो तो. फक्त कधी प्रकट होईल हे आपल्याला माहीत नसतं. तो त्या श्वासांमधल्या थांबण्यात, त्या विरामात असतो. आणि मग ह्याच मृत्यूला सामोरं कसं जायचं ह्याबद्दल कवी दोन अगदी टोकाची उदाहरणं देतो. इजिप्त आणि बुद्ध. बरोबर? बरोबर. एका बाजूला तुम्ही बघा, इजिप्तमधले ते प्रचंड पिरॅमिड, म्हणजे मृत्यूचं किती भव्य स्वागत. पण त्यामागे हजारो गुलामांचे कष्ट आणि एक प्रकारची ती भौतिक अमरत्वाची व्यर्थ धडपड दिसते. हो, निरर्थक वाटणारी. अगदी. आणि दुसऱ्या बाजूला बुद्धांचं किती सहज परिनिर्वाण मार्ग आहे. परिनिर्वाण म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, अंतिम मुक्ती. तिथे मृत्यूला ज्ञानाने, स्वीकाराने सामोरं जायची कल्पना आहे. हे दोन मार्ग म्हणजे दोन अगदी भिन्न संस्कृती आणि तत्वज्ञान आहेत. पण मग या दोन टोकांमध्ये कवी स्वतःला कुठे पाहतो? त्याचं काय म्हणणं आहे? इथेच तर कवितेतला तो मानवी संघर्ष दिसतो. कवी अगदी स्पष्टपणे म्हणतो बघा, मान्य माझी जगण्याची इच्छा संपली, पण तरीही तुझी भीती संपली नव्हती. म्हणजे जगण्याची आसक्ती गेलीये, पण मरणाची भीती अजून आहे. हा एक खूप मोठा मानसिक पेच आहे, जो मृत्यूच्या वेळी अनेकांना येतो. इच्छा आणि भीती यातला झगडा. आणि मग तो एका वेगळ्याच दुःखाबद्दल पण बोलतो. ऐसे जीवन भी है जो जिये ही नहीं. ती ओळ. हो, किती वेदनादायी आहे ती ओढ. ऐसे जीवन भी हैं जो जिये ही नहीं, जिनको जीने से पहले ही मौत आ गई. म्हणजे अशी कितीतरी आयुष्य जी पूर्ण जगलीच गेली नाहीत, ज्यांना फुलण्याची संधीच नाही मिळाली, त्याआधीच मृत्यू आला. ही जी अपूर्ण राहिलेल्या आयुष्यांची खंत आहे ना, ती मृत्यूच्या अटळतेपेक्षाही जास्त बोचरी असू शकते खरं तर. हो, पण मग इतके गंभीर तात्विक विचार मांडल्यावर कविता अचानक एका वेगळ्याच वळणावर येते. कवी एकदम व्यावहारिक होतो, नाही का? हेच तर या कवितेचं वैशिष्ट्य आहे. एका क्षणी मृत्यूचं तत्वज्ञान, अस्तित्वाचे गहन प्रश्न, आणि पुढच्या क्षणी जाऊ दे, मरू दे, कावळा मात्र लवकर शिवू दे पिंडाला, खूप कामं पडली आहेत. पिंडदान म्हणजे मृत्यूनंतरच्या विधीतला तो महत्वाचा भाग, जिथे कावळ्यानी पिंडाला शिवणं म्हणजे आत्म्याला शांती मिळाली असं मानतात. इथे कवीला त्या विधीची घाई झालीये. का? कारण जगातली कामं थांबली आहेत. अच्छा, म्हणजे मृत्यूच्या त्या मोठ्या अथांग कल्पनेसमोर उभं राहून सुद्धा माणसाला रोजच्या जगण्याची चिंता काहीच सुटत नाही. अगदी बरोबर. थोडक्यात काय तर मृत्यूचं ते ओझं, त्याची अटळता, त्याला सामोरं जाण्याचे ते मोठे किंवा साधे मार्ग, जगण्याची संपलेली इच्छा, पण मृत्यूची न संपलेली भीती, न जगलेल्या आयुष्यांची खंत, या सगळ्या मोठ्या विचारांनंतर शेवटी काय उरतं तर ती व्यावहारिक घाई. खूप कामं पडली आहेत, हे वास्तव इतकं मोठं आहे की ते मृत्यूच्या अनुभवालाही बाजूला सारतं. खरंय. हे सगळं ऐकल्यावर जीवन आणि मृत्यू यांचं जे गुंतागुंतीचं नातं आहे, त्याची अटळता आणि आपण त्याला कसं सामोरं जातो यावर खरंच विचार करायला लावतं.
आणि शेवटी एक विचार मनात राहतोच की इतकं गहन तात्विक चिंतन केल्यावर कवीचं लक्ष अचानक खूप कामं पडलीयत या अगदी साध्या सांसाविक गरजेकडे वळतं. मृत्यूच्या या अंतिम सत्याला सामोरं जाताना हे जे दिसतं ना, दैनंदिन वास्तव आणि तात्विक विचारांचं मिश्रण, ते आपल्या मानवी स्थितीबद्दल, आपल्या प्राथमिकतांबद्दल आणि अटळ गोष्टींसमोर उभं राहण्याच्या आपल्या पद्धतीबद्दल नेमकं काय सांगत असेल, हा विचार करण्यासारखा आहे.